गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा भन्नाट अशा ब्लॉग मध्ये. कसे आहेत तुम्ही सगळे? मजेत ना? कारण की आज आपण चाललोय सह्याद्रीतल्या सर्वात अशा छोट्या अशा मानल्या जाणाऱ्या हिल स्टेशनला म्हणजेच माथेरानला चाललोय मित्रांनो. आणि हा ब्लॉग शेवटपर्यंत तुम्ही बघत राहा, कारण की तुम्हाला खूप मजा येणार आहे आणि खूप अनोखे दृश्य तुम्हाला ह्या ब्लॉग मध्ये पाहायला मिळणार आहेत. चला तर मग निघूया. महाराष्ट्रामध्ये थंड हवेचे ठिकाण म्हटले तर आपल्या डोळ्यासमोर काही हिल स्टेशनची नावे समोर येतात. त्यातीलच एक भारतातील सर्वात लहान थंड हवेचे ठिकाण म्हणजे माथेरान. महाराष्ट्राच्या पश्चिम घाटाच्या मध्यभागी वसलेला माथेरान हे थंड हवेचे तसेच नयनरम्य असे हिल स्टेशन आहे. मान्सून सीझन मध्ये ह्या हिल स्टेशनची सुंदरता अजूनच वाढते. कडे ओसंडून वाहणारे धबधबे, आगमोडी वळणाचे रस्ते, माथेरानच्या जंगलात असणारी जैवविविधता तसेच इथे असलेली टॉय ट्रेन, या सगळ्या गोष्टीं कारण माथेरान मान्सून मध्ये स्वर्गच होतो. आणि ह्या स्वर्गाच्या निसर्गाचा अनुभव घेण्यासाठी आज आपण आलेलो आहे माथेरानला. तर मित्रांनो, तुम्ही जर इकडे माथेरानला याल ट्रेन नाही तर तुम्ही ट्रेनने आला तर टॅक्सीवाले तुम्हाला इकडे दस्तुरी नाकाला सोडतात, आणि बाईकने जरी आला, स्वतःची व्हेकल घेऊन आलात तरी तुम्हाला इथं दस्तुरी नाकाला सोडतात. आणि मग तुम्हाला इकडे पुढे तिकीट घेऊन मग पुढे माथेरानच्या बाजारपेठात जायला लागतं. मग तिकडून सगळे पॉईंट चालू होतात. माथेरान हे जुन्या मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गाच्या जवळ असल्याने या ठिकाणी जाण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. जर आपण पुणे किंवा मुंबईपासून लोकल ट्रेनने येत असाल तर नेरळ हे माथेरानच्या सगळ्यात जवळचं स्टेशन आहे. नेरळ स्टेशनला उतरून आपण टॉय ट्रेनने माथेरानला जाऊ शकतो, आणि जर आपल्याकडे स्वतःची व्हेकल असेल तर गुगल मॅपच्या मदतीने आपण थेट बेसपर्यंत असलेल्या पार्किंगपर्यंत पोहोचू शकतो. मित्रांनो, हा बाईक पार्किंग एरिया आहे पूर्ण. तुम्ही जर बाईक आणलाल तर इथं बाईक लावा आणि मग वर जावा, आणि खाली कार पार्किंगसाठी जागा आहे. आणि इकडे प्रत्येकी 50 रुपये तिकीट आहे. आणि इकडे ऑनलाईन जीपे किंवा फोनपे चालत नाही, तर येताना कॅश नक्की कॅरी करा. मित्रांनो, आता आपण माथेरानमधून गेटमधून आतमध्ये एंट्री केले, आणि हा लोखंडाचा डोम किती भारी वाटतो, खूप छान वाटतोय. आणि हा माथेरानचा बोर्ड आहे ना, आकर्षणाचा आता केंद्रबिंदू बनलाय. आणि इथं फोटो काढण्यासाठी गर्दी बघा किती झाली. आता थोडं पुढं आल्यानंतर तुम्ही बघू शकता इथं मॅप लावलाय, आपल्याला कोणते पॉइंट करायचे आणि घोड्याचे किती चार्ज होतात ते इथं लिहिलेलं आहे, ते बघू शकता. हाय दुपार 2-3 वाजेपर्यंत. 2-1 तास असतात ना, हा 1.5-2 तास. हा 5 पॉईंट होतात. मग ती पण 8 पॉईंट मांडुगा मैरा खंडाळा, अच्छा ते 5 पॉईंट फिरायला 1.5 ते 2 तास लागतात. 9 ते 10 किलोमीटरचा डिस्टन्स. अच्छा. जर जास्त काही नसेल तर मग हे 9 पॉईंट ते 2.5 ते 3 तास लागतात. असं ते फिरल्या तर तुम्हाला हे 14-15 किलोमीटरचा डिस्टन्स आहे. दोन्ही मिळून करायचे असतील तर मग 14 पॉईंट. आता त्याला 4-1 तास लागतात. आता तुमच्याकडे किती टाइम आहे त्याच्यावरती तिकीट आहे. ठीक आहे. पूर्ण चार्जेस दिलेले. तिकीट काढल्याच्या जागेपासून माथेरानचं मार्केट जवळपास 2 ते 2.5 किलोमीटर लांब असून तिथे जाण्यासाठी आपल्याकडे 3 ऑप्शन आहेत. त्यामधला पहिला ऑप्शन म्हणजे घोडा, ज्यावर बसून आपण मुख्य मार्केट पर्यंत जाऊ शकतो. दुसरा ऑप्शन म्हणजे ई रिक्षा, प्रत्येकी 35 रुपये तिकीट मध्ये आपल्याला मेन मार्केट मध्ये सोडलं जातं. तिसरा ऑप्शन म्हणजे टॉय ट्रेन. ही टॉय ट्रेन प्रत्येक तासाला असून इथल्या पर्यटकांच्या आकर्षणाचा मुख्य केंद्र आहे. इथं अमन लॉज स्टेशनचा बोर्ड दिसतोय आपल्याला. इथं आहे अमन लॉज स्टेशन आहे इकडे, आणि इथून पटरीवरून पण जाऊ शकता आणि साईडला रस्ता आहे, दोन्ही साईडनी जाऊ शकता तुम्ही. इथे लोक ट्रेनची वाट बघतायत, पण आज पाऊस खूप जास्त आहे आणि ट्रेन पण लेट आहे इकडे. मित्रांनो, खूप जास्त पाऊस पडतोय आज, आणि एक नंबर मस्त वातावरण झालंय इकडे. तर आम्ही चाललोय एका पॉइंटला चाललोय. इकडून थोडं पुढे एक पॉइंट आहे, नंतर इकडून मार्केटला जाऊया, माथेरानच्या मार्केटला.
आणि आणि जर तुम्ही येणार असाल ना यायचं तर अमन लॉज वरून तुम्हाला पुढे जाण्यासाठी टॉय ट्रेन भेटू शकते इकडे. आणि काय ट्रेन बंद आहे, चालू आहे. जे बोलतात ना मॉन्सून मध्ये ट्रेन बंद आहे वगैरे, पण चालू आहे इकडे. तुम्ही नक्की या. मित्रांनो, अमन लॉजच्या पुढे आल्यानंतर ना एक रस्ता जातो या साईडला आणि खूप मस्त इथं ब्रिटिश क्लिप्स पॉईंट म्हणून एक पॉईंट आहे. खूप मस्त पॉईंट आहे. अलग अलग प्रकारचे धबधबे तुम्हाला वाहताना दिसतात आणि एक नंबर व्ह्यू दिसतो इकडून. जर आलात ना इकडं, हा जास्त फेमस पॉईंट नाही. तुम्ही जर आलात ना मॉन्सूनमध्ये नक्की या पॉईंटला व्हिजिट करा. खूप बघण्यासारखा पॉईंट आहे. तुम्ही जर अमन लॉज वरून रिक्षाने आलात तर इकडं ह्या बाजारपेठ जवळ येऊन सोडतात तुम्हाला. तर पुढे बाजारपेठ आहे. मित्रांनो, माथेरानमध्ये टोटल 38 पॉईंट आहेत आणि हे 38 पॉईंट एका दिवसात कव्हर करणे शक्य नाही. त्यासाठी तुम्हाला 2 ते 3 दिवस तरी नक्कीच पाहिजेत. जर तुम्ही आलात ना इकडे तर 1-2 दिवसाचा प्लॅन करून या, तर पूर्ण पॉईंट होतील आणि सर्व पॉईंट बघण्यासारखे. आपल्याला माथेरान स्टेशन जवळ आपल्याला ही टॉय ट्रेन भेटलेली आहे. माथेरान स्टेशनचं मुख्य आकर्षण ही टॉय ट्रेनच आहे. तुम्ही बघू शकता फॉग किती आहे आजूबाजूला आणि ते घोडे उभे राहिलेत. काय सुंदर नजारा वाटतंय ना. मित्रांनो, इथं खंडाला पॉईंट लागलाय. आपण खंडाला पॉईंट बघायला जाऊया. मित्रांनो, खंडाला पॉईंट वरून आपल्याला अख्खा खंडाला घाट दिसतो. पूर्ण खंडाला घाटाचं दर्शन होतं आपल्याला तिकडून. आता पूर्ण धुके होतो म्हणून आपल्याला काय तिथं प्रॉपर बघता नाही आलं. मित्रांनो, शार्लेट पॉइंट, इको पॉइंट आणि हनीमून पॉइंट वगैरे सगळे ह्या रस्त्याला आहेत. तुम्ही याल ना, इकडे 2 रस्ते जातात. एक लेफ्टला जातो, एक राईटला जातो. पण आपल्याला राईटनी जायचंय. राईटनी सरळ सरळ अजून ते 1 किलोमीटरचं अंतर आहे शार्लेट पॉइंटला. खंडाला व्ह्यू पॉइंट पासून 2.5 किलोमीटरच्या अंतरावर आपल्याला 4 व्ह्यू पॉइंट पाहायला मिळतात. मित्रांनो, फायनली आता आपण शार्लेट लेकवर पोहोचलोय. माझ्या पाठीशी तुम्ही नजारा बघा आणि इथं पाऊस पडतोय आणि हा वाहणारं पाणी आणि पुढे जाऊन हाच पाणी 2 धबधब्यांमध्ये प्रवाहित होतो आणि खूप भारी नजारा आहे. पुढे पूर्ण धुकं आहे, इथं पाणी वाहत आहे, लोक आनंद घेत आहेत. बघण्यासारखं दृश्य आहे. शार्लेट लेक ही माथेरानमधला मुख्य आकर्षण आणि संपूर्ण माथेरानचं मुख्य पाण्याचा स्रोत आहे. हा तलाव सुमारे 50 फूट खोल असून मान्सून सीझन मध्ये तलाव ओसंडून वाहत असतो. माथेरानचा संपूर्ण एरिया हा 52 किलोमीटरवर असून ह्या 52 किलोमीटरमध्ये टोटल 38 पॉइंट आहेत. या जागेला एक्सप्लोर करण्यासाठी आपल्याला जवळपास 3 दिवस लागू शकतात.
मित्रांनो आता आपण स्टारलाइट पॉइंट बघून झाल्यानंतर आता इको पॉइंट कडे चाललोय, असं तो पाहूया. तर आपण इको पॉइंटला पोहोचलोय आणि तर हवेचा वेग बघा किती आहे. नुसतं जोरात वारा सुटलाय, खाली ढग वाहत आहेत. किंग जॉर्ज पॉईंटच्या अगदी बाजूला इको पॉईंट पाहायला मिळतो आणि या पॉईंटवरूनच आपल्याला खोल दरी आणि सह्याद्रीच्या डोंगर रांगेचा सुंदर नजारा बघायला मिळतो. खूप मस्त पॉइंट आहे आणि जो नजारा आहे अप्रतिम, बघण्यासारखं दृश्य आहे. संडे म्हणून गर्दी आहे जरा इकडे. इको पॉइंट हा माथेरानचा असा व्ह्यू पॉइंट आहे ज्या जागेवर आपण एकदा आवाज दिल्यावर सेम आवाज आपल्याला 3दा इको होऊन आपल्याला ऐकायला येतो. 1850 मध्ये ठाण्याचे तत्कालीन कलेक्टर ह्यूज मेलेट यांनी या ठिकाणाचा शोध लावला आणि ब्रिटिश काळात माथेरानला हिल स्टेशन म्हणून जाहीर करण्यात आलं. माथेरानमध्ये आपल्याला कड्यावरच्या गणपतीची मूर्ती पाहायला मिळते. अगोदर या जागेवर विशालकाय असा खडक होता. राजाराम खडे 1998 पासून नेरळ टू माथेरान दरम्यान मिनी ट्रेन चालवत होते. त्यावेळी त्यांना पेप किल्ल्याजवळच्या खडकाजवळ त्यांना गणपतीच्या मूर्तीची प्रतिकृती असल्याचा भास झाला आणि त्यानंतर अथांग प्रयत्नानंतर 14 वर्षांच्या काळानंतर 2018 साली 52 फूट उंच अशी गणपतीची मूर्ती साकारण्यात आली. तर मित्रांनो आता आपण माथेरानचा डोंगर उतरून खाली आलोय. आता आपण आपल्या घरी चाललोय. तर तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला ते कमेंट मध्ये नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा, शेअर करा. चला तर मग निघूया.